Good morning, everyone. चला जॉईन झाले का सर्वजण? ओके. तर पहा, we are starting a new chapter today, which is kinetic theory of gases, KTG. राईट. हा चॅप्टर केमिस्ट्री मध्ये एकदम डिटेल मध्ये होतो आणि त्यानंतर मी फिजिक्स मध्ये घेत असतो. पण मला वाटते काही जणांना हा केमिस्ट्री मध्ये अजून चॅप्टर झालेला नाहीये, बट आपण व्यवस्थित कव्हर करूया. ज्या गोष्टी लागणार आहेत आपल्याला व्यवस्थित, आणि जर तुम्ही आता व्यवस्थित जर केलात इकडे चॅप्टर, तर मला वाटत नाही मग केमिस्ट्री मध्ये तेवढं करायची गरज असेल. तरी पण केमिस्ट्री मध्ये हा जास्त पोर्शन असल्यामुळे केमिस्ट्री मध्ये असताना अजून काही क्लिअर होऊ शकतं तुमचं, राईट. त्यामुळेच मी आधी केमिस्ट्री मध्ये होऊ देत असतो, नंतर फिजिक्स मध्ये घेत असतो. पण ठीक आहे, काही मागे पुढे चॅप्टर झाले असतील, राईट. काही जणांचा सिलेबस झाला नसेल, तर पहिली गोष्ट म्हणजे लक्षात घ्या, तुमची जी एक्झाम आहे नीट 2021, ती एक्झाम ठरलेल्या वेळेनुसारच होण्याची खूप शक्यता आहे. शक्यता म्हणजे किती आहे? 99% आहे, राईट. तर याच्यामध्ये 1% चान्स आहे, कारण आत्ता जर सिच्युएशन आहे तशी राहिली तर तुमची परीक्षा 2 मे 2021 ला होणार आहे. पुढे चालून काय होईल, अजून कोणता नवीन रोग येईल, कोरोना 2 येईल, ते काय माहिती नाही मला, म्हणून हे 1% त्याच्यासाठी ठेवलं. पण जर सध्या जसं चालू आहे तसं जर असेल, तर कोणीही स्वतःला एक्सक्यूज नका देऊ की ऑनलाईन मुळे आमचा टाइम कमी झालेला आहे, 4 महिने शाळा बंद होती, 5 महिने कॉलेज बंद होतं, राईट. ठरलेल्या वेळेनुसार पेपर होतील जर सिच्युएशन अशीच चालू राहिली तर. सो तुमचा सिलेबस जो आहे तो मला वाटतंय डिसेंबर जानेवारी एंड पर्यंत संपायला पाहिजे, बिकॉज इन फेब्रुवारी यू विल हॅव युअर बोर्ड एक्झाम, राईट. तर त्याच्या नुसार आपला सिलेबस एकदम राईट ट्रॅक वरती आहे. एवढा सिलेबस राईट ट्रॅक वरती मला वाटत नाही कुठल्या क्लासचा आहे, फिजिक्स ऍटलिस्ट. ओके. तर या पद्धतीने आता आपण एक नवीन चॅप्टर सुरू करतोय, कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस, दॅट इज KTG. ओके. तर या फर्स्ट पार्ट मध्ये हा चॅप्टर राहिलेला आहे तुमचा, आणि सेकंड पार्ट मध्ये ऍटम, मॉलिक्यूल अँड इलेक्ट्रॉन, फोटॉन असे काहीतरी चॅप्टर राहिलेले आहेत. 3 to 4 चॅप्टर टोटल तुमचे राहिलेले आहेत 12 सिलेबसचे, राईट. आणि जेवढा सिलेबस लवकर संपेल तेवढं तुमच्यासाठी फायद्याचं असणार आहे. रिव्हिजनला टाइम भेटणार आहे तुम्हाला, राईट. खूप लवकर पण संपायला नको, पण राईट टाइम मध्ये संपणं गरजेचं असतं, राईट. ओके. सो स्टार्टिंग विथ कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, KTG. ऍटलिस्ट वन इक्वेशन मला वाटतं आयडियल गॅसचं आतापर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल, एक की PV इज इक्वल टू NRT, हे इक्वेशन माहिती आहे का? लक्षात घ्या बरं, सांगा मला येस और नो मध्ये. PV इज इक्वल टू NRT हे इक्वेशन माहिती आहे का? म्हणजे याच्यामधले ज्या सर्व टर्म्स आहेत, P काय आहे, V काय आहे, N काय आहे, R काय आहे आणि T काय आहे, राईट. That is, P is for pressure, V is for volume, N is a number of moles, R is a constant which is known as universal gas constant, and T is a temperature which is measured in Kelvin.
राईट. ओके, ठीक आहे. तर या इक्वेशनची सर्वांना ओळख आहे. PV इज इक्वल टू NRT. आता धिस इक्वेशन हे इज अ कॉम्बिनेशन ऑफ 3 और 4 लॉज. बघा, सायंटिस्टने इंडिव्हिज्युअल काही गोष्टीसाठी लॉज दिलेले आहेत विथ एक्सपेरिमेंट कायनेटिक थेअरी ऑफ गॅस च्या एक्सपेरिमेंट नुसार याचे काही लॉज दिले गेलेले आहेत आणि त्याच्यावरून हे PV इज इक्वल टू NRT हे फायनल इक्वेशन त्यांनी काढलेलं आहे. तर वन बाय वन जर लॉ आपण जर स्टडी करायचे झाले, सुरुवातीला मी आता गॅसेस कडे जाईन. म्हणजे गॅस ही एक स्टेट आहे मॉलिक्युलची ज्याच्यामध्ये राईट के गॅस म्हणजे नेमकं काय असतं हे सांगायची गरज आहे का? सॉलिड, लिक्विड अँड गॅस, राईट. द मॉलिक्युल इंटरॅक्शन दॅट इज इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. सॉलिड मध्ये याच्यामधला डिस्टन्स खूप कमी असतो, लिक्विड मध्ये थोडासा मॉडरेट असतो आणि गॅसेस मध्ये या दोन मॉलिक्युल मधला डिस्टन्स जो आहे तो जास्त असतो. सो धिस इज इंटरमॉलिक्युलर फोर्सेस म्हणजे या दोन मॉलिक्युल मधले फोर्स. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस म्हणजे दोन मॉलिक्युल मधले फोर्स. एक आधी तुमच्या आधी मी व्यवस्थित सांगतो, तरी पण तुम्हाला एक सांगून ठेवतोय मी. असं कुठेतरी होऊ शकतं या चॅप्टर मध्ये की मी अझ्युम केलेलं आहे की ही गोष्ट तुम्हाला काहीतरी झाली असेल. मी सर्व कन्सेप्ट क्लिअर करतो, तरी पण तुम्हाला जर वाटलं काही तर लगेचच अडचणी विचारत राहा. कारण हा सहसा चॅप्टर मी केमिस्ट्रीचा चॅप्टर झाल्यानंतर ऍट द एंडला घेतो, कारण खूप सोपं जातं आधीच केमिस्ट्री. त्याच्यामुळे जर मी काही कन्सिडर करून चाललो असेल, काही जर समजलं नसेल तर विचारा आधी. मला वाटतं हे तरी माहिती असेल की सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस या वेगवेगळ्या स्टेट आहेत. त्या सॉलिड मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस जे आहेत ते स्ट्रॉंग असतात, लिक्विड मध्ये थोडेसे वीक असतात आणि गॅसेस मध्ये वीक असतात. राईट, बरोबर आहे. जास्त वीक असतात, व्हेरी वीक असतात. परत गॅसेसला शेप नसतं किंवा साईज नसतं. इट एक्सपंड अकॉर्डिंग टू द कंटेनर. ज्या कंटेनर मध्ये तुम्ही गॅस टाकता त्याचा तो पूर्ण शेप घेतो, राईट. आणि त्याच्यामध्ये एनी शेप असेल, कोणत्याही शेपचं, कोणत्याही साईजचं असेल तर त्या गॅसला हे होतं. त्याच्यानंतर प्रेशर, गॅस हा प्रेशर एक्झर्ट करतो. बऱ्याच जणांना वाटतं की गॅस म्हणजे आहे का नाही ते कळायचं नाहीये, पण जर समजा या कंटेनर मध्ये जर अशा पद्धतीचा गॅस असेल तर इट एक्झर्ट्स द प्रेशर ऑन सराउंडिंग. बरोबर आहे. या बाजूच्या सराउंडिंग वरती तो काय करत असतो, प्रेशर एक्झर्ट करत असतो गॅस, राईट. आणि इंटरमॉलिक्युलर फोर्सेस हे खूप वीक असतात. सो दे कॅन इझिली एक्सपंड, त्यांना एक्सपंड पण इझिली करता येतं किंवा कॉम्प्रेस पण इझिली करता येतं, लक्षात घ्या, राईट. मग आता ही जी कायनेटिक थिअरी ऑफ गॅस आहे ते आपल्याला गॅसेसच्या रिलेटेड स्टडी करत असताना काही एक्सपेरिमेंट करण्यात आलेले आहेत काही, आणि त्याच्यावरून काही डेरिवेशन आलेले आहेत. मग ते एक्सपेरिमेंट सहजासहजी करता येत नाहीत. सुरुवातीला काहीतरी अझम्पशन करावं लागतं याच्यापासून. आता सुरुवातीला कुठे माहिती या दोघांमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस वीक होता का नाही ते, तेव्हा मायक्रोस्कोपिक स्टडी करत होते, त्याच्यामुळे काही अझम्पशन करावं लागले याच्यामध्ये, राईट. मग आता त्या कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसच्या आधी आपण काय करू की जे काही एक लॉज आहेत, इंडिव्हिज्युअल लॉ. फॉर एक्झाम्पल फर्स्ट लॉ आहे तुमचा, जो फर्स्ट लॉ आहे, व्यवस्थित सर्व लिहून देतो मी, बॉइल्स लॉ, राईट. बॉइल्स लॉ. आता या इक्वेशन मध्ये जर मी जर असं सांगायचं असेल, हे ओव्हरऑल तुम्हाला जनरल माहिती असायला पाहिजे. जर मी जर असं सांगितलं या इक्वेशन म्हणून जर मी असं सांगत असेल, P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू जर T, असं काहीतरी मी प्रोपोर्शनॅलिटी सांगत असेल, राईट. P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T, अशा पद्धती जर मी काही सांगत असेल तर या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत, फॉर एक्झाम्पल व्हॉल्यूम असेल, नंबर ऑफ मोल्स असतील, आर असतील, राईट. तर याच्या पद्धतीमध्ये हे बाकीचे सर्व कॉन्स्टंट असतील तर मला सांगता येईल P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T.
तर पहिल्यांदा बॉइल्स लॉ जे आहे त्या पद्धतीचा जो लॉ मध्ये काय सांगण्यात आलेला आहे की प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. बघा आता या गॅसेस विषयीचे लॉ आहेत, हे गॅसेस विषयीचे लॉ आहेत. सो ऍट बाकीच्या सर्व त्याला एक्सपेरिमेंट करायचा होता, त्याला बॉइल्सला एक्सपेरिमेंट करायचा होता. मग एक्सपेरिमेंट करत असताना त्याने काय केलं, एक्सपेरिमेंट 1 आणि एक्सपेरिमेंट 2 मध्ये काय केलं की याच्यामध्ये काहीतरी टेम्परेचर, रूम टेम्परेचर समजा 300 केल्विन असेल आणि इथे काहीतरी समजा प्रेशर, या गॅसचं समजा प्रेशर, या गॅसचं प्रेशर काहीतरी मेजर केलं त्यांनी P1, राईट. आता काय केलं की या गॅसचं प्रेशर जर समजा आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये व्हॉल्यूम काहीतरी कमी घेतला असेल, समजा त्याने एवढं कंटेनर घ्यायचं, ते एवढ्याच कंटेनर मध्ये हा गॅस बसवला. कारण आपल्याला माहितीये गॅस विल acquire the shape and size of the container. It will expand according to the vessel or shape of the container. तर मग आता सेकंड एक्सपेरिमेंट करत असताना या वेसलच्या ऐवजी त्याने काय केलं की हे वेसल घेतलं. आता या व्हेसलचं व्हॉल्यूम समजा V1 होतं, या व्हेसलचं व्हॉल्यूम V2 होतं. तर याच्यामध्ये काय झालं की प्रेशर चेंज झालं, याच्यामध्ये काय झालं, गॅसचं प्रेशर चेंज झालं. आणि हे जर रिलेशन जर कॅल्क्युलेट करायचं असेल आपल्याला व्यवस्थित की व्हॉल्यूम चेंज झाल्यामुळे प्रेशर मध्ये काय चेंज झाला, बघा व्हॉल्यूम चेंज झाल्यामुळे प्रेशर मध्ये काही बदल कशामुळे झाला हे करायचं असेल तर आपल्याला हे टेम्परेचर जे आहे ते कॉन्स्टंट ठेवावं लागेल. बरोबर समजतंय का बाकीच्या हे की जर मी टेम्परेचर जर चेंज केलं तर त्या टेम्परेचर चेंज मुळे सुद्धा काहीतरी फरक पडू शकतो ना, राईट. तर त्याच्यामुळे टेम्परेचर आपण काय ठेवलं, कॉन्स्टंट ठेवलं. त्यामुळे आपल्याला कळालं असेल की टेम्परेचर जर कॉन्स्टंट ठेवलं तर जे काही चेंज झालेला आहे तो व्हॉल्यूम चेंज केल्यामुळे झाला. जर समजा मी 300च्या ऐवजी इथं डायरेक्ट केलं की काय तर 500 केल्विन झालं, तर काय माहिती या व्हॉल्यूम मुळे प्रेशर चेंज झालंय का टेम्परेचर मुळे ते चेंज झालंय. मग त्यामुळे मी काय केलेलं आहे, त्यामुळे मी काय केलं की प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं, म्हणजे मला व्हॉल्यूम आणि टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं कारण मला व्हॉल्यूम आणि प्रेशर मधलं डायरेक्ट रिलेशन भेटायला लागलं आहे. सो अकॉर्डिंग टू बॉइल्स लॉ त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. काय प्रॉब्लेम होत आहे का, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे. यस, ओके चालतंय. तर कोणाला जर मग आता प्रॉब्लेम येत असेल तर ते तुमच्या साईडने असेल, कारण बाकीच्यांना ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर जात असेल. तर जर लॅग असेल राधिका, व्हिडिओ जर वगैरे लॅग होत असेल असं वाटत असेल तर तुमचं नेटवर्क एकदा चेक करा, नेटवर्कमुळे प्रॉब्लेम असल्यामुळे असू शकतो. सो फर्स्ट काय आहे, सो बॉइल्स लॉ काय सांगतो बघा, प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम ऍट. त्याने काय केलं की टेम्परेचर सेम ठेवलं किंवा नंबर ऑफ मोल सुद्धा सेम ठेवले, कारण नंबर ऑफ मोल जर चेंज केले तर त्याच्यामुळे सुद्धा काहीतरी प्रेशर चेंज होऊ शकतं. सो ऍट टी अँड एन कॉन्स्टंट ठेवलेला आहे मी, टेम्परेचर आणि नंबर ऑफ मोल्स काय ठेवलेला आहे, कॉन्स्टंट ठेवलेला आहे. आणि यालाच काय म्हणतात, पी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम, किंवा आय कॅन राईट दॅट द प्रोडक्ट ऑफ पीव्ही इज अ कॉन्स्टंट. याच लॉला असं पण म्हणू शकतो मी, प्रोडक्ट पी इंटू व्ही हा कॉन्स्टंट आहे. अँड दिस इज बॉइल्स लॉ. असे इंडिव्हिज्युअल 3 ते 4 लॉज आहेत एकत्र. बघा हा झाला बॉइल्स लॉ. त्याच्यानंतर आहे चार्ल्स लॉ. आता याच्यामध्ये पहा, लक्षात घ्या, याच्यामध्ये वेगवेगळे तुम्हाला एक्सप्रेशन काढता येतील, जे काही व्ही प्रोपोर्शनल टू व्ही इज ऑल्सो इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू पी, पी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्ही आहे म्हणजे व्ही इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू पी. बर, त्याच्यानंतर अजून आपल्याला काय सांगता येईल, अजून याच्यामध्ये जर समजा तुम्हाला ग्राफ काढायला लावला तर ग्राफ, आता याच्यामध्ये हे ग्राफ म्हणजे काही वेगळं नाही,
तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. जर इनव्हर्सली प्रोपोर्शनलचा ग्राफ काढल्यावर कसा येतो रे? इनव्हर्सली प्रोपोर्शनलचा जर ग्राफ काढला तर कसा येतो सांगा मला? ग्राफ माहिती आहेत का सर्वांना? ग्राफ काढता येतात का? P is inversely proportional to V. P डायरेक्टली प्रोपोर्शनल टू V असतं तर स्ट्रेट लाईन ग्राफ आला असता. P is inversely proportional to V. कशा प्रकारे ग्राफ येईल सांगा मला? किंवा PV is equal to constant, XY is equal to 0. That is a hyperbolic ग्राफ येतो. लक्षात घ्या, हायपरबोला. बोला आठवते का काही? या पद्धतीचा ग्राफ येतो. एखादी गोष्ट जर इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे असं म्हटल्यानंतर, एखादी गोष्ट जर इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे म्हटल्यानंतर अशा प्रकारचा ग्राफ येतो. P वर्सेस V. पण विद्यार्थी काय करतात, एवढं लक्षात ठेवतात आणि एक्साइटेड मध्ये काय करतात की ऑप्शन मध्ये आलेलं असतं की व्हॉट इज अ ग्राफ, विच इज अ करेक्ट ग्राफ, आणि PV वर्सेस काहीतरी समजा याच्यामध्ये P असेल किंवा V असेल, राईट. या ग्राफला सुद्धा असंच लिहून येतात. किंवा असा ग्राफ आलाय P वर्सेस 1/V, त्याला पण असंच करेक्ट करून येतात. सर तुम्ही शिकवलं होतं आम्ही तसंच लक्षात, तुम्ही नाही सर मला आठवते तुम्ही बोर्डावर अशी डायग्राम काढली होती. पण ही डायग्राम कशासाठी काढली होती बाळा? P आणि V जर ग्राफ असेल, P वर्सेस V ग्राफ असेल तर अशा पद्धतीचा ग्राफ येतो. पण ऑलवेज तुम्ही या ऍक्सिस वर काय आहे आणि या ऍक्सिस वर काय आहे हे चेक कोण करणार? P वर्सेस V जर ग्राफ येतो असं राईट आहे, पण P वर्सेस 1/V ग्राफ असाच येईल का? सांगा बरं, P वर्सेस 1/V ग्राफ कसा येईल? बघा मी सुरुवातीला थोडस ओव्हरऑल घेतोय, मी एवढं याच्यामध्ये डीप मध्ये गेलो नसतो जर तुम्हाला केमिस्ट्रीला हा चॅप्टर झाला असता तर. आणि आता एका याचा ग्राफ सांगितल्यानंतर तुम्हाला बाकीचे ग्राफ येतील, त्यामुळे ग्राफ मध्ये थोडा वेळ घालूया आपण. शाई संपलेली आहे. कोणाचं शाईचं दुकान आहे का रे विद्यार्थ्याच्या घरी? शाईचं दुकान आहे का कोणाचं? नाही सांगणार, असलं तरी नाही सांगणार सर, फुकट द्यावं लागेल, आहे का नाही? हा, फीस दिल्यावर कशाला फुकट आणेल? फीस जर दिली तुम्ही तर पैसे देऊन आणू घे. फीस दिली नसतील तर फुकट आणू. जस्ट 1 मिनिट, मी हे फोडतो. तोपर्यंत P आणि P वर्सेस 1/V चा ग्राफ काय येतो त्याच्यावरती जरा थिंक करा. यस, P वर्सेस 1/V हा जो ग्राफ आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. बघा, P आणि 1/V जर घेतलं मी तर तो ग्राफ मात्र डायरेक्टली प्रोपोर्शनल सारखा यायला पाहिजे. म्हणजे P वर्सेस 1/V ग्राफ हा असा आला पाहिजे. बिकॉज P आणि 1/V हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत, लक्षात घ्या. राईट, स्ट्रेट लाईन, व्हेरी स्ट्रेट लाईन आला पाहिजे. ओके, आणि हा ग्राफ कसा येणार? हा ग्राफ PV हे कॉन्स्टंट आहे, P इंटू V कॉन्स्टंट आहे. मग PV घ्या आणि या ऍक्सिस वरती कोणतंही घ्या, या ऍक्सिस वरती कोणताही व्हॅल्यू घ्या,
तो असा कॉन्स्टंट ग्राफ येईल, एखादी व्हॅल्यू कॉन्स्टंट असेल तर तसा ग्राफ येईल. राईट, मला वाटतं हे बऱ्यापैकी डिस्कशन इनफ आहे याच्यासाठी, कारण ग्राफिकल क्वेश्चन तुम्हाला एवढं बेसिक अंडरस्टँडिंग असलं पाहिजे ग्राफचं. तर बॉइल्स लॉ मध्ये लिहून घ्या, टी वर्सेस व्ही ग्राफ, टी व्ही वर्सेस टी ग्राफ घ्या आणि पी वर्सेस 1/b ग्राफ. बॉइल्स लॉ मध्ये एवढं लिहून घ्यायचं. बघा बरं, झालं का लिहून? याचं स्टेटमेंट तुम्ही डायरेक्टली तयार करू शकता, लिहायची काही गरज नाहीये स्टेटमेंटची. काय लिहिता? अकॉर्डिंग टू बॉइल्स लॉ प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम ॲट गिवन टेम्परेचर और ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर म्हणलं तरी चालेल. राईट, झालं का लिहून? काय दिसत नाहीये? ओके, त्याच्यानंतर बघा चार्ल्स लॉ आहे. त्याच्यानंतर जो सेकंड लॉ जो आहे तो चार्ल्स लॉ आहे. त्याचं म्हणणं काय आहे बाबा? चार्ल्स लॉने कशाची स्टडी केली? चार्ल्स लॉने व्हॉल्यूम आणि टेम्परेचर मध्ये स्टडी केली, की एका ह्याच्यामध्ये ठेवलं व्हॉल्यूम आणि व्हॉल्यूम कमी केल्यानंतर त्याचं टेम्परेचर चेंज केलं, व्हॉल्यूम जास्त केल्यानंतर त्याचं टेम्परेचर चेंज केलं. त्याने ते करताना काय ठेवलं? प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं. त्याने काय केलं? कारण प्रेशर जर चेंज केलं असतं तरी व्हॉल्यूम चेंज झाला असता, म्हणून त्यानं काय केलं की प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं आणि व्हॉल्यूम आणि टेम्परेचर मधलं रिलेशन पाहिलं तर त्याला भेटलं की व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर और वी कॅन से दॅट व्ही बाय टी इज इक्वल टू कॉन्स्टंट ऍट, याला कंडिशन काय असली पाहिजे पण, ऍट कॉन्स्टंट प्रेशर अँड नंबर ऑफ मोल्स. ऍट कॉन्स्टंट प्रेशर अँड नंबर ऑफ मोल्स. This is the Charles law. Volume is directly proportional to the temperature of the gas at a constant pressure. Right? मग याच्यानुसार परत हे जर ग्राफ काढायचे झाले तर V वर्सेस T ग्राफ कसा यायला पाहिजे? डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, सो V वर्सेस T ग्राफ असा यायला पाहिजे. राईट, ओके. तर आता तुम्ही वेगवेगळे ग्राफ याच्यावरून काढू शकता, हे लिहून घ्या. चार्ल्स लॉ. त्याच्यानंतर बघा पहिला लॉ जो आहे तो बॉइल्स लॉ होता. इट गिव्स द रिलेशन बिटवीन प्रेशर अँड व्हॉल्यूम. त्याच्यानंतर चार्ल्स लॉ, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. त्याच्यानंतर आहे गे-लुसॅक लॉ. गे-लुसॅक किंवा लुसॅक म्हणतात त्याला, प्रोनाउन्सिएशन वेगवेगळे असतील.
राईट. तो तर सध्या नसेल, काय राईट आहे ते सांगायला. त्याच्यामुळे आपल्याला चान्स आहे काही म्हणून घ्यायचं. राईट, त्याला काही वाईट वाटणार नाही आता, कारण तो नाहीये सध्या. सो याच्या वेळेस काय झालं की प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर, और वी कॅन से दॅट P/T इज अ कॉन्स्टंट at constant volume and the number of moles. Right? हे छोटे छोटे लॉज आहेत, लिहून घ्या. त्याच्यानंतर फोर्थ आहे अवॅगाड्रोज लॉ. जो फोर्थ जो आहे तो कोणता आहे? अवॅगाड्रोज लॉ. तर अवॅगाड्रोज लॉ काय सांगतं की जर समजा इक्वल व्हॉल्यूम घेतला मी, the gas will contain equal number of moles at equal volume at constant all other factor. म्हणजे त्याला काय म्हणायचंय, जर व्हॉल्यूम सेम असेल तर नंबर ऑफ मोल सुद्धा सेम असतील. इक्वल व्हॉल्यूम इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स किंवा नंबर ऑफ मॉलिक्युल्स म्हणलं तरी चालेल. फॉर गॅसेस if at constant pressure and constant temperature, equal volume of gases will contain equal number of molecules. बघा, अवोगाड्रोज लॉ या तीन लॉ पेक्षा थोडा वेगळा आहे. म्हणजे तेच आहे की व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स. राईट. सो इक्वल व्हॉल्यूम विल कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. याला अवोगाड्रोज लॉ मध्ये असं लिहा, इक्वल volume is equal to equal molecules at constant. हे तर असणारच, बाकीचे सर्व प्रत्येक वेळेस जिथे जिथे आपण हे at constant pressure and temperature, प्रत्येक वेळेस आपण जिथे जिथे हे करतो त्या पद्धतीला हे असणार. चला, इथपर्यंत लिहिले का छोटे छोटे लॉ? बघा बरं, इथपर्यंत क्लिअर आहे का सर्व? यामध्ये जर काही अडचण असेल तर विचारा. सब क्लियर है? राईट. बॉइल्स लॉ प्रेशर आणि व्हॉल्यूम, चार्ल्स लॉ व्हॉल्यूम आणि टेम्परेचर, त्याच्यानंतर गेलुसॅक्स लॉ प्रेशर आणि टेम्परेचर, त्याच्यानंतर अवोगाड्रोज लॉ व्हॉल्यूम आणि नंबर ऑफ मॉलिक्युल्स, और वी कॅन से नंबर ऑफ मोल्स. अँड अजून एक लॉ आहे ग्रॅम्स लॉ, तो डिफ्युजनचा लॉ आहे, त्यालाच ग्रॅम्स लॉ ऑफ डिफ्युजन म्हणतात. ग्रॅम्स लॉ फॉर डिफ्युजन. डिफ्युजन म्हणजे काय? रेट ऑफ मिक्सिंग. लक्षात घ्या, 1 सेकंड. ग्रॅम्स लॉ फॉर डिफ्युजन. ग्रॅम्स लॉ फॉर डिफ्युजन म्हणजे काय आहे? द रेट ऑफ डिफ्युजन, द रेट ऑफ डिफ्युजन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी ऑफ द गॅस. स्क्वेअर रूट ऑफ द डेन्सिटी ऑफ द गॅस. रेट ऑफ डिफ्युजन म्हणजे काय की समजा दोन गॅस जर एकमेकांमध्ये जर मिक्स करायला सोडले आपण, when two gases at the same temperature and pressure, इथं सुद्धा
पी आणि टी काय आहे, सेम आहे किंवा कॉन्स्टंट म्हणू शकता तुम्ही. द रेट ऑफ डिफ्युजन म्हणजे एकमेकात मिसळण्याचा जो रेट आहे इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी ऑफ द गॅस. हा रेट म्हणजे काय असतो, व्हॉल्यूम अपॉन टाइम. द रेट ऑफ डिफ्युजन हा काय आहे, रेट ऑफ डिफ्युजन विच इज व्हॉल्यूम अपॉन टाइम. किती व्हॉल्यूम मिक्स होते याच्यामध्ये, व्हॉल्यूम अपॉन टाइम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी. यालाच काय करतात की डेन्सिटीला मास अपॉन व्हॉल्यूम लिहिता येतं, व्हॉल्यूमचा रेशो करतोय सर याला डायरेक्टली 1/√m दॅट इज मोलार मास किंवा मॉलिक्युलर वेट सुद्धा लिहिता येईल. हा कोणता लॉ आहे, ग्रॅम्स लॉ ऑफ डिफ्युजन. ग्रॅम्स लॉ फॉर डिफ्युजन लिहून घ्या, ग्रॅम्स लॉ फॉर डिफ्युजन. ग्रॅम्स लॉ फॉर डिफ्युजन. ग्रॅम्स लॉ फॉर डिफ्युजन. त्याच्यानंतर एक लास्ट छोटासा लॉ आहे, तो तर सिंपल आहे. एक छोटे छोटे लॉज आहेत, फक्त तुम्हाला नावं लक्षात ठेवायला थोडंसं कन्फ्युजन होईल, पण रिव्हिजन करून तुम्हाला प्रत्येक लॉ लक्षात ठेवायचे की कोणता लॉ कशाबद्दल आहे, राईट. त्याच्यानंतर लास्ट म्हणजे हे काय लास्ट नाही या चॅप्टरचं, आजच्या याच्यामध्ये डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. डाल्टन्स लॉ ऑफ डाल्टन्स हे ए आहे, लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. पार्शियल प्रेशर, पार्शियल या शब्दाचा अर्थ माहितीये का तुम्हाला, मिनिंग माहितीये का. पार्शियल प्रेशर म्हणजे की एक पार्ट, त्याचा एक पार्ट. मग याच्यामध्ये बघा की आपल्याला जर समजा टोटल प्रेशर जर काढायचं असेल, समजा एका कंटेनर मध्ये 3 किंवा 4 प्रकारचे गॅसेस मिक्स आहेत. ऑक्सिजन आहे, त्याच्यासोबतच नायट्रोजन आहे, त्याच्यासोबतच कार्बन डायऑक्साइड आहे, ठीक आहे. जर प्रदूषण अजून जास्त असेल तर मिथेन आहे, कार्बन मोनोऑक्साइड आहे. तर हे ॲटमॉस्फिअरचे कंटेंट सांगितले मी तुम्हाला. तर हे जर एका व्हेसल मध्ये घेतले आणि तुम्हाला जर वाटलं की बाबा याच्यामध्ये मला या गॅसचं टोटल प्रेशर काढायचंय, मग तुम्ही काय करणार, ऑक्सिजनचं वेगळं प्रेशर, कार्बनचं वेगळं प्रेशर, कार्बन डायऑक्साइडचं, मिथेनचं वेगळं. मग टोटल जे प्रेशर काय आहे सर या गॅसचं टोटल प्रेशर सांगा. सो द टोटल प्रेशर ऑफ द गॅस एक्झर्टेड ऑन द व्हेसल, और वी कॅन से दॅट वॉल ऑफ व्हेसल. एका व्हेसल मध्ये ठेवल्यानंतर हा जो गॅस आहे तो बाजूच्या सराउंडिंग वरती प्रेशर एक्झर्ट करत असतो, ते तर पाहिलं आपण. सो द टोटल प्रेशर या डाल्टनच्या लॉ नुसार काय असतं, सम ऑफ इंडिव्हिज्युअल प्रेशर्स. म्हणजे समजा याच्यामध्ये फक्त ऑक्सिजन ठेवला असता तेवढा, तर त्याने किती प्रेशर एक्झर्ट केलं असतं तेवढंच याच्यामध्ये. हे कार्बन डायऑक्साइडचं, हे कार्बन मोनोऑक्साइडचं, हे मिथेनचं, या सर्वांचं म्हणजे हे जे आहे ते पार्शियल प्रेशर आहे, आणि हे जे आहे ते टोटल प्रेशर आहे. सो डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर काय आहे मग, द टोटल प्रेशर एक्झर्टेड बाय द मिक्सचर ऑफ गॅस इज सम ऑफ इंडिव्हिज्युअल प्रेशर्स. आणि हे मिक्सचर ऑफ गॅस एकमेकात रिॲक्ट नाही झालं पाहिजे, हा हे खूप महत्वाचं आहे. समजा या दोघांमध्येच रिॲक्शन होऊन काय तर नवीनच गॅस बनला एक अजून, तर मग त्यावेळेस हे अप्लाय नाही होणार, राईट. नॉन मिक्सिंग जे नॉन रिॲक्टिंग गॅसेस असतील
तर त्याला असं सांगता येईल. सो हे इथपर्यंत लिहून घ्या. डाल्टन्स लॉ. झालं का? क्लिअर कसं काय दिसत नाही रे? एवढं डार्क लिहिले ना मी तर. आपल्याकडे तो आवाज असणार. नेटवर्क इश्यू. आता आलं. येते. चला, झालं का मग? लिहून झालं का? तर बघा, याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्ही. आता लेक्चर एंड होत आहे. मी काही नवीन मीटिंग सुरू करत नाहीये. राईट? मीटिंग काही रिजॉईन करायची नाही. जर लिहायचं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. तर या सर्वांना जर तुम्ही कंबाईन जर केलात, केलात एकत्रित, आपल्याला गॅसची आता स्टडी करायची आहे. So it will form the PV is equal to nRT and this is known as the ideal equation for ideal gas. PV is equal to nRT. आता आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया की याचं आयडियल का म्हणलंय किंवा आयडियल इक्वेशन का म्हणलंय, आयडियल गॅस का म्हणलंय. याला म्हणतात आयडियल गॅस इक्वेशन. त्याला आयडियल काय म्हणतात ते वगैरे आपण उद्या डिस्कस करूया. So PV is equal to nRT. It is a combined of pressure is directly proportional to temperature, volume is directly proportional to temperature, volume is directly proportional to number of moles. हे सर्व म्हणजे असं आलं होतं आपलं ऍक्च्युअली. तर इथे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतला and the final equation is PV is equal to nRT, where R हा proportionality constant घेतला, त्याला म्हणतात युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. त्याला म्हणतात युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, ज्याची व्हॅल्यू फिक्स असते. बघा, ज्याची व्हॅल्यू फिक्स असते, R इज इक्वल टू जी व्हॅल्यू आहे 8.31 जूल पर मोल पर केल्विन. युनिट काय आहे? 8.31 जूल पर मोल पर केल्विन. जूल कसं काय? हे आर बघा, हे इकडे P इंटू व्ही आणि हे टी इकडे पर केल्विन. P इंटू प्रेशर इंटू व्हॉल्यूम जूल येणार, त्याच्यामध्ये पर मोल येणार हे एन. आणि याला जर कॅलरी मध्ये जर लिहायचं असेल तर राईट आन्सर येतं 1.98 कॅलरी पर मोल केल्विन. याला 2 कॅलरी जरी लिहिला अप्रॉक्स तरी चालतं. 2 कॅलरी वापरतात कुठे कुठे, अंदाजे मोल केल्विन. इथपर्यंत लक्षात ठेवा. याच्या पुढचं जे डिस्कशन आहे ते आपण उद्या करूया. ओके, कॉलेजची आठवण येत आहे. आता काय करणार आपण?